चिकन सूप बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये चिकन घालणार आहोत। तर इथे मी चिकन घेतलेलं आहे। तर हे जे चिकन आहे हे बोन सहित घेतलेलं आहे। सूप साठी ज्यावेळी चिकन करतो त्यावेळी शक्यतो बोन वाला चिकन घ्या, म्हणजे सूप जे आहे ते छान चवीलाही छान होतं आणि हेल्दी असं आपलं सूप तयार होतं। आणि ह्यातच आता आपण घालणार आहोत पाणी। भरपूर पाणी घालायचं आहे। तर साधारणपणे मी हा एक तांब्या आणि अजून एक अर्धा तांब्या इतकं पाणी घालणार आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। तर कांदा इथे मी असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे उभा। छोटा कांदा घेतलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, साधारणपणे एक 6 ते 7 आणि मी त्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत। साली सकट घेतलेल्या आहेत। छोटासा आल्याचा तुकडा तो सुद्धा अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गाजर घालते। तर गाजर बघू शकता हे अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत ते घालत आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल। आणि त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे तर ती घालणार आहे। तर मी ही फक्त अशा पद्धतीने तोडून घालत आहे। पण तुमच्याकडे जर कोथिंबीरीचे देठ असतील, म्हणजे ज्यावेळी आपण कोथिंबीर निवडतो तर देठ फेकून देतो, जर ते देठ असतील तर ते स्वच्छ धुवून तुम्ही ह्या सूप मध्ये वापरू शकता। खूप छान असं चवीला लागतं आणि खूप हेल्दी सुद्धा आहे। त्यानंतर काही गरम मसाले घालणार आहोत आपण। तर इथे तमालपत्र, एक मसाला वेलची, चक्रफूल, एक दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंग आणि काळे मिरे, साधारणपणे 8-10 काळे मिरे घालायचे आहेत। आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ। आता हे जे आहे छान असं उकळून घेऊयात आपण। तर इथे जे आपण चिकन ठेवलं होतं तर त्याला तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅस जो आहे तो पूर्ण आपल्याला बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर हे आपण साधारणपणे 20 ते 25 मिनिटं शिजवून घेणार आहोत। उकळी आल्यानंतर गॅस पूर्ण बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच हे शिजवून घ्यायचं, म्हणजे सूप जे आहे ते आपलं खूप छान होतं आणि चिकन मधला जो काही फ्लेवर आहे तो सगळा तो फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरेल। त्यामुळे बारीक गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे। तर आपण 20 ते 25 मिनिटं हे छान असं शिजवून घेऊयात। साधारणपणे एक 25 मिनिटं झालेली आहेत। आपण जे चिकन सूप साठी शिजायला ठेवलं होतं आता आपण चेक करूयात। तुम्ही बघू शकता ह्यात पाणी जे होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे। चिकन शिजलंय का पाहूयात। चिकन सुद्धा छान असं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे गाळून घेऊयात, म्हणजे जे चिकनचा स्टॉक आहे, चिकनचं पाणी आहे ते एका बाजूला होईल आणि चिकन एका बाजूला होईल। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलवर एक मोठी जी गाळणी असते ती ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण हे जे चिकन शिजवून घेतलं होतं ते सर्व गाळून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने हा जो खाली आहे तो चिकनचा स्टॉक आहे, तर हा आपण वापरणार आहोत आणि ह्यामधले जे चिकन आहे ते सुद्धा वापरणार आहोत। तर आपण जे चिकनचे पीस घेतले होते त्याचं आता हे चिकन जे आहे ते आपण अशा पद्धतीने वेगळं करणार आहोत बोन पासून, कारण आपण बोन सहित घेतलेला आहे। त्याचे असे बारीक बारीक तुकडे करणार आहे। तुम्हाला मोठे ठेवायचे असेल तर मोठे ठेवले तरी चालतील, पण मी असे बारीक करून घेते आणि हे जे बोन आहेत ते बाजूला काढूयात। अशाच पद्धतीने सर्व चिकन आपण करून घेऊयात। तर इथे हे जे चिकनचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता असे लहान लहान। आणि त्याचबरोबर इथे मी गाजर काढलेला आहे, जे आपण चिकन शिजायच्या टायमाला जे टाकलं होतं तेच गाजर मी घेतलेलं आहे। इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही घेतलं तरीही चालेल, किंवा गाजर बरोबर तुम्ही बाकीच्या भाज्या बीन्स असतील, वाटाणा असेल, मशरूम असेल त्या घातल्यात तरीही चालेल। हे पूर्ण तुमच्या आवडीवर आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथे मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण 1 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घेते मी। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यात थोडंसं पाणी घालून आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ही आपली कॉर्नफ्लॉवरची छान पेस्ट सुद्धा बनवून तयार आहे। आपण आता पुढची कृती करूयात। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये बटर घालणार आहे। तर इथे मी बटर वापरते, तुम्ही बटरच्या ऐवजी तूप घातलं तरीही चालेल। आणि ह्यातच आपण आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एकदम बारीक चिरून घेतलाय कांदा, एक छोटावाला कांदा चिरलेला आहे। तर हा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे। इथे बघू शकता आपला कांदा जो आहे तो छान असा भाजलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे चिकन आहे ते घालणार आहोत आणि हे चिकन आपण थोडंसं परतून घेऊयात ह्या कांद्यासोबत, म्हणजे चिकनलाही आपल्या छान असा तो बटरचा जो फ्लेवर आहे तो लागेल। आणि ह्यातच आपण थोडंसं काळी मिरीची पूड टाकत आहे मी, अगदी थोडीशी 1 चिमूट इतकीच घातलेली आहे ह्या
चिकन पुरती फक्त हे परतून घेऊया। चिकन परतून घेतल्यानंतर आता आपण जे चिकनचा स्टॉक बनवून घेतला होता तर हा सर्व स्टॉक आपण ह्याच्यात घालणार आहोत, ह्या चिकनमध्ये घालणार आहोत आणि उकळी येऊन देऊयात एक। तर इकडे ह्या सूपला उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरेपूड घालतेय मी, ब्लॅक पेपर पावडर साधारणपणे पाव चमचा इतके, आणि त्याचबरोबर मीठ। आता मीठ आपण ज्यावेळी चिकनचा स्टॉक केला होता त्यावेळी सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे थोडंसंच घालणार आहे। चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि जे गाजर आहे तर ते गाजर घालते मी। आपण स्टॉक करतानाच हे गाजर सुद्धा त्याच्यातच घातलं होतं, तर तेच गाजर वापरत आहे मी। गाजर एकदा मिक्स करून घेऊयात। आता हे सूप जे आहे ते पातळ आहे, तर त्याला घट्टसरपणा येण्यासाठी जे आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतली होती तर ती घालायची आहे, पण ती एकदम नाही घालायची, थोडी थोडी घालायची आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे ती थोडी थोडी घालणार आहोत आपण। आता जे हे सूप आहे ते आपलं जवळजवळ तयार आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आहे। आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत, थोडंसं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही घेतलं तरीही चालेल। मिक्स करूयात आणि गॅस जो आहे तो मी बंद करते, आणि हे जे सूप आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। मस्त असं गरमागरम चिकनचं सूप जे आहे ते बनवून तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने गरमागरम झटपट आणि सोप्यात सोप्या पद्धतीने चिकन सूप नक्की बनवून बघा। मालवणी पद्धतीचं चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे कढईमध्ये मी कांदा घालत आहे, इथे मोठा चिरून घेतलेला कांदा आहे, साधारणपणे मध्यम आकाराचा एक कांदा मी मोठा चिरून घेतलेला आहे, आणि हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि कांदा भाजत असताना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूयात, जास्त नाही, थोडंसं। कांदा जो आहे तो आपण हे पहा अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे। इथपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, आणि कांदा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं घालत आहे मी, खिसलेलं सुकं खोबरं आहे अर्धी वाटी, आणि त्यानंतर 1 वाटी ओला नारळ। आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मालवणी पदार्थामध्ये नारळाचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो, तर इथे हे सर्व आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं जे आहे ते आपलं भाजून झालेलं आहे, आणि त्याचा रंग बघू शकता कसा आलेला आहे। इतपत रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात, आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। इथे कढईमध्ये मी साधारणपणे 1.5-2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे, आणि त्यातच आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। एक कांदा घेऊन मी तो बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे, छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा जो आहे तो आपण तेलावर परतून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, आणि ही सुद्धा मिनिटभर आपण परतून घेणार आहोत तेलावर। आलं लसूण पेस्ट तेलावर परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत काही मसाले। इथे मालवणी मसाला घालते मी, साधारणपणे 2 चमचे इतके, तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात घालायचं आहे। त्यानंतर हळद थोडीशी, अगदी पाव चमचा इतकी हळद, आणि पाव चमचा इतका गरम मसाला। हे आता आपण तेलावर मिनिटभर परतून घेणार आहोत। मसाले टाकल्यानंतर आपण मिनिटभर परतून घेतलेला आहे। आता ह्यातच आपण चिकन घालणार आहोत, मिक्स करून घेऊयात। इथे मी 1 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे, आणि ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटाची वाफ काढणार आहोत।
गॅस जो आहे तो आपल्याला मध्यम टू लो ठेवायचा आहे, जास्त फास्ट ठेवू नका. झाकण ठेवून आपण साधारणपणे 6-7 मिनिटाची वाफ जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता आपण चिकन चेक करूयात. बघा मस्त त्याला पाणी किती सुटले बघा. आपण पाणी अजिबात वापरलं नव्हतं, पण जे चिकनचं मूळचं पाणी असतं अंगचं ते पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला जर सुकं हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू नका, हे असंच ठेवलं तरीही चालेल. पण मला थोडासा रस्सा मी करणार आहे, तर त्यासाठी मला पाणी घालायचं आहे ह्याच्यात. त्याआधी हे मिक्स करून घेऊयात एकदा. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तर मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर ह्याला एक उकळी येऊन देऊयात आपण. चिकनला इथे छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा जो मसाला बारीक करून घेतला होता, वाटण बारीक करून घेतलं होतं ते घालणार आहोत. मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. साधारणपणे 5-6 मिनिटं झालेली आहेत. आपण बारीक गॅसवर झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे. तर चेक करूयात. मस्तच त्याचा वास इतका सुटलेला आहे मस्त असा. आणि रंगसुद्धा बघू शकता, खूप छान असा रंग आलेला आहे. आणि हे चिकन शिजलंय का पाहूयात आपण. हे चिकनसुद्धा शिजलेलं आहे आपलं. आणि हा रस्सा बघा असा घट्टसरच आहे, जास्त पातळ नाही केलेला आहे मी, इतपत ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा खाता येईल अशा पद्धतीचा. आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात. आता गॅस बंद करून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे हे आपलं मालवणी चिकन जे आहे ते बनवून तयार आहे. रंग सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर चवीला जबरदस्त लागतं. म्हणजे तुम्ही हे कोंबडी वड्यासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा खूपच छान लागतं. तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून पहा. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा इतकं आलं लसूण पेस्ट घालत आहे. त्यानंतर मीठ आणि अर्धा चमचा इतकी हळद घालत आहे. हे सर्व आता आपण ह्या चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात. चिकनला सर्व व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता हे चिकन आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. इथे गॅसवर कढईमध्ये मी 1 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे. मध्यम आकाराचा 1 कांदा जो आहे तो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजायचा आहे. कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालणार आहोत. तर हे जे मॅरिनेट करायला आपण चिकन ठेवलं होतं ते सर्व चिकन आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घेऊयात. ह्यातच आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया. गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे. साधारणपणे 6-7 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण ठेवून चिकन जे आहे ते शिजवायला ठेवलं होतं. चेक करूयात. मस्त बघू शकता. आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं, पण ते चिकनचं जे मूळचं पाणी असतं अंगचं ते त्याला सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथे थंड पाणी नाही घालायचं आहे, गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे त्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून
चिकन शिजेपर्यंत हे शिजवून घेणार आहोत. साधारणपणे अजून 6-7 मिनटं आपण हे शिजवलं की आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल. इथे पाणी ओतून पुन्हा आपण साधारणपणे 6 ते 7 मिनिटाची वाफ काढलेली आहे. तर चिकन आपलं शिजलं आहे का आता आपण पाहूयात. हे बघा, हे चिकन आपलं शिजलेलं आहे. मस्त असं चिकन शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. इथे गॅसवर मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवर आपण कांदा जो आहे तो भाजून घेणार आहोत. तर इथे हे बघा, कांद्याला मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपण ह्याच्यावर भाजून घेणार आहोत. कांदा जो आहे तो आपल्याला पूर्णपणे काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हा सर्व बाजूनी काळा झाला पाहिजे, व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. तर इथे हा पाहू शकता, कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे छान असा. हे बघा, असा पूर्ण असा काळा रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे. आता आपण काढून घेऊयात. कांदा भाजून झाल्यानंतर ह्याच पद्धतीने आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी एक मी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि ही वाटी आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. ही सुद्धा पूर्ण काळी होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. खोबरं भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण ह्याचं तेल जे आहे ते सुटायला लागलं की हे बघू शकता, हे अशा पद्धतीने होतं. त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन हे भाजायचं आहे. गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि आता हे खोबरंसुद्धा पण बघा, हे आपलं भाजून झालेलं आहे. बघा, छान असं भाजलं गेलेलं आहे आणि हे असं भाजल्यामुळे आपल्या चिकनला जो आहे तो छान असा स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो. तर आता हे थंड करून घेऊयात आधी आपण. इथे कांदा आणि खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं त्याचे मी खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात. इथे गॅसवर मी एक लोखंडी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. साधारणपणे 1 चमचा इतकं तेल आहे आणि तेल गरम झालं की ह्यामध्ये मी मसाला घालत आहे. आपण जो रोजच्या भाजीत वापरतो तो मसाला, किंवा ह्याच्या जागी तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात घालायचं आहे. मसाला घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आणि ह्यातच आता आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते घालणार आहोत. हे बघा, हे वाटण आहे कांदा आणि खोबऱ्याचं. तर हे घालत आहे आणि हे आता आपण परतून घेऊयात. हे वाटण घातल्यानंतर आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं फक्त हे परतून घ्यायचं आहे. जास्त परतण्याची गरज नाही, कारण कांदा आणि खोबरं हे आपण छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याला जास्त परतण्याची गरज पडत नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता, तेल जे आहे ते हे ह्याच्यातून हळूहळू वेगळं व्हायला लागलेलं आहे. तेल सुटायला लागलेलं आहे ह्या मसाल्याला. तर आता हा मसाला आपला भाजला गेला असं समजायचं. आता गॅस बंद करूयात. इथे जे आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो मगाशी मसाला भाजून घेतला होता तो घालणार आहोत. सर्व मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊयात. मसाला टाकून आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि हा रस्सा जो आहे तो मला घट्ट वाटतोय, त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे. आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. तर ज्या कढईत मी मसाला भाजून घेतला होता त्याच कढईत पाणी घालून मी गरम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्या रश्श्याला छान अशी एक 5 मिनटं उकळी येऊन घेऊयात. आता आपण ह्या रश्श्याला छान असं एक 5 ते 6 मिनटं उकळून घेऊयात. हे उकळत असताना सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये मी घरी तयार केलेला चिकन मसाला जो आहे तो घालत आहे. अर्धा चमचा इतका, छोटा अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे. इथे आपला चिकनचा रस्सा जो आहे तो छान असा 6-7 मिनटं उकळलेला आहे आणि आता हा तयार आहे. सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आता गॅस बंद करून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे हा आपला मस्त असा झणझणीत काळा चिकन रस्सा जो आहे तो बनवून तयार आहे. चवीला जबरदस्त लागतो, म्हणजे रस्सा
आणि ज्वारीची भाकरी अफलातून लागतं. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तर तुम्हाला आजची ही काळ्या चिकनची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही बनवून पहा. म्हणजे अतिशय परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाता परफेक्ट त्या पद्धतीचीच बनवून तयार होते. तर पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.